मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. आज आमचा पोखराचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललो. पोखराचे काही असे बेस्ट ठिकाणं आहेत, तिकडे आम्ही विजिट करणार आहोत. तर आता आम्ही पुढे निघालो आहे बसमधनं. तर बाय बाय मित्रांनो. बाय 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 बाय. आम्ही घाट चढतोय आणि आमचा ड्रायव्हर खूपच हेवी आहे. हे बघा, असं वाटतं लवकरच आमचं वरचं तिकीट लागलेलं आहे. आणि बघा व्ह्यू बघा. पुढच्या वर्षी लवकर या. जय. बघा आता आम्ही चाललोय महादेवांच्या देवळात. जय. अजून खूप थोडा घाट चढायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही महादेवांच्या मंदिरात पोहोचू. मोठा आहे तोही. पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे ते. तोपर्यंत तुम्ही थोडा व्हिडिओ पुढे करतो. आम्ही आता ज्या डेस्टिनेशनकडनं येणार आहोत तिकडे आलो आहे, महादेवांच्या मंदिराकडे. इकडचा व्ह्यू बघा. आत्ताच जस्ट बसमधनं उतरलो. हे बघा, आत्ताच बसमधनं उतरलो. हे बघा पुढचाही व्ह्यू दाखवतो. बाबू आता कुठे चाललो आपण आता चाललेलं आहे महादेवाच्या दर्शनाला. इथे खाली शेत आहे, ते काकड्या गाजर वगैरे सर्व शेती केलेली आहे. पण चांगलं एकदम गार मस्त वाटतंय. वरती जाऊन आपण थेट भेटू दर्शनाला. हो चल मग. काय बोलता? हर हर महादेव. हर हर महादेव. हां, हर हर महादेव. चला आम्ही चढतोय वर. दम लागतोय जाम. अजून काही पाऊलं चालायचं आहे, मग वर पोचू आम्ही देवाच्या दारी. हे बघा, इकडे बरंच काय काय घेण्यासारखं आहे. मित्रांनो तुम्हाला पण काहीतरी घेऊन येतो येताना. जमलं तर. 100ला 2 100ला 2. हो रे, दमलो मी. हे बघ ताई, हे बघ घरातला वर टिंग टिंग. हे बघा रुद्राक्षाची माळ. माझ्या एका मित्राला हवे होता, त्यालाही देतो. त्याला जाम घाई आहे गाडीवाल्याला. त्यांना चालतही येताना येत नाही देवाच्या इकडे. त्यांना गाडीची लागते गरज. मग त्यापेक्षा यायचंच नाही. आळशेत ना, एवढ्या आळशीत हे बघा किती फास्ट येतात. निर्लज्ज सदासती. हे म्हणजे मला व्हिडिओमध्ये खरं बोलायचं नाही, पण कसं बोलायला लागतो. एकदम निर्लज्ज. आता बोलू नका रे. वर आलो आहे. या बाजूला महादेवांचं मंदिर आहे. हे बघा, इकडचा खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा. आणि आता आम्ही चाललोय आईच्या देवळात. हां, मातेच्या देवळात. आता आम्ही मातेच्या देवळात चाललोय. हां, त्यानंतर महादेवांच्या देवळात जाऊ दर्शन घ्यायला. तोपर्यंत मी बोलतो आता. कदम कदम बढ़ाई जा. हा बघा किती मोठा पॅराशूट आहे. एकदा 4 लोक तरी राहू शकतात त्या पॅराशूट मध्ये. हे बघा इकडे बरेच काय काय स्पोर्ट्स करण्यासाठी, म्हणजे ऍडव्हेंचर्स वगैरे करण्यासारखं आहे. इथे सेम पॅरिस सारखा फोटो दाखवलाय, म्हणजे ते बघून घेऊ. बघा पुढे बघा मिनी पॅरिस वगैरे आहे. चला हे बघा, आईचं मूर्ती आहे. हे रिया ताई व्हिडिओ मध्ये बोल. हे बघा सर्वांनी नेपाळला एकदा तरी विजिट करा. खूप छान आहे इकडे.
आपण इथे नेपाळच्या ठिकाणी इथं आलेलो आहेत पोखरामध्ये. इथून साधारण पहाडीवर आलोय. साधारण ते 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गणपती स्तोत्रामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे की कार्तिकाला आणि गणपती हे दोन्ही पुत्र शंकर पार्वतीचे या ठिकाणी या स्पॉटला या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी कार्तिकी स्वामींची या ठिकाणी मोरावर बसून या मूर्तीमध्ये जवळ आहोत. ज्या वेळेला दोघांची परीक्षा घेण्याचं ठरवलं शंकरांनी आणि पार्वतीने, त्यावेळेला कोण श्रेष्ठ हे बघण्यासाठी ह्यांची दोघांमध्ये शर्यत लावली. आणि शर्यतीचं कारण होतं की पृथ्वीला प्रदक्षिणा मारून जो पहिला येईल तो बुद्धिस्ट सगळ्यात जवळचा अशा प्रकारची लावलेली होती. त्याच्यात कार्तिक स्वामीने अख्ख्या पृथ्वीला, त्या पृथ्वीमध्ये अख्खं जग त्या पृथ्वीमध्ये येतं आणि त्या जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी कार्तिक स्वामी निघाले. आणि आपल्या गणपतीने आपल्या फक्त आईवडिलांना प्रदक्षिणा मारून त्या ठिकाणी त्यांनी गड जिंकला. आणि अशा कार्तिक स्वामींचं मूर्ती या नेपाळच्या पोखरामध्ये इथं बघण्यासाठी आमची मंडळी या ठिकाणी सगळ्या साखर कोल्हेवाड्यातली या ठिकाणी आलेली आहे. प्रकाराने आमच्या कैलास दादांनी कार्तिकेय देवाचा इतिहास सांगितलेला आहे की कसं काय त्यांच्या मागच्या वेळी असं काय घडलेलं गोष्टी की गणपती बाप्पा आणि त्यांच्यामध्ये शर्यत लागलेली. हे बघा तिकडे मोठा महादेवांची मूर्ती आहे. तर तिकडे लगेच जाऊ आम्ही इकडचं दर्शन झाल्यावर. आता आम्ही चाललोय मिरर हाऊसमध्ये. काय ड्रीम सिटी कुमडी प्रायव्हेट असं आहे. चला आम्ही चाललो मिरर हाऊसमध्ये. त्याच्यानंतर आम्ही बघा हे इकडचे स्पोर्ट्स आहे तिकडे पण जाणार. तर रे भैया नमस्कार. चलो ताई ये चल पुढे. अब आम्ही आता आहोत इकडे पोखरा ड्रीम सिटी. हे बघा आतून कसला भारी आहे. आम्ही आता वर चढत आलोय. हा बघा पॅराशूटच्या जवळही आलो. आणि ही इकडची नेपाळचा खूप फेमस स्पॉट आहे. बरेचसे रील्सवर वगैरे पण आले आहे. तेव्हा इकडे काही फॉरेनर्स वगैरे सर्व आहेत. हां चिनी मिनी चिमच्या वगैरे सर्व. हे बघा हां व्हिडिओ बनवायला आले, फोटो काढायला. हे बघा ताई आणि भाऊजी. हे आमचे कॅमेरामॅन बंडी शर्ट आणि उद्देश दादा. ॲडव्हेंचर्स वगैरे सर्व झालंय. आता आम्ही आलोय लंचला सर्वजण. हां हे बघा आमचं स्पेशल आता लंचला काय बघा मोमोज आणि बाकी काही तुम्ही बघू शकता. मला काय सांगण्याची गरज नाही आहे. तिला पण दे, ती पण येईल जा. आणि हे बघा आमचं स्पेशल तुम्हाला खूप सांगतो. मॅम से नमस्ते. नमस्ते. या हॅलो मॅम. या ए बघा इकडे. हां आले. आता आमचा लंच वगैरे सर्व झाला. आता आम्ही पुढे निघालोय महादेवांच्या दर्शनाला. चला भया भया जरा एक्सक्यूज मी. बघा ही नेपाळमधली सर्वात मोठी मूर्ती आहे. कदाचित आपल्या भारतात पण एवढी मोठी मूर्ती नसेल देवाची. हे बघा नेपाळची कला. यांना पण खूप देवाची बिचारे ह्यांना पण एक टाइमच जेवण मिळतो असं आहे. चला बंड्या.
हे नवीन अजून एक मूर्ती बनत आहे. हा आपला शिवलिंग आहे आणि त्याच्यावर महादेवांचा चित्र बनवलेलं आहे चेहऱ्याचा. हे बघा हा लवकरच होणार आहे, प्रोसेसमध्ये आहे. मी आलो आता दर्शनाला, पोचलो. बाबे खूप चढावं लागलं आम्हाला, थकलो. हर हर महादेव देवा, आयलो तुझ्या दारी. हा आलो आम्ही दर्शनाला. थोड़ा आँख बंद होता है धूप में. हे शिवलिंग. मंदिर आहे. मी आता वर आलो. हे बघा तुम्हाला 360 हे बघा फिरताना गणपती पण दाखवतो, 5 फेऱ्या मारतोय. आता हे बघा तुम्हाला आतूनही दाखवतो काय आहे, बघतो काय. आणि आता आम्ही 360 डिग्री फिरतो, तुम्हाला दाखवतो कसं आहे. हे बघा आणि बरेचसे शिवलिंग आहे तिकडे बघा, बरेच आहे. हे बघा गणपती बाप्पा. हा ते 5 फेऱ्या मारले बोल. डमरू उंदीर नाही दिसला आम्हाला कुठं गणपती बाप्पांचा. हे बघा आता तुम्हाला मी पूर्ण 360 गोल फिरून दाखवलाय. हे बघा व्ह्यू बघा तुम्ही, हा नेपाळचं व्ह्यू. बराच काय काय बघण्यासारखं आहे. तुम्ही पण 2दा तरी फिरी मारा इकडे. भैया 1 मिनिट जरा. हे बघा फिरून झालं आमचं. आता आम्ही चाललो पुन्हा दुसरीकडे. आम्ही आता इथून ही दर्शन घेऊ महादेवांचे. चाललो आम्ही आता खाली बसमध्ये. निघताना ही देवाचं नाव घेऊन जातो, हर हर महादेव. आमची बस पुन्हा आली इकडे रूमकडे. आमचं झालंय बहुतेक स्पॉट्स वगैरे. आता आम्ही आलो थोडा आराम करायला रूमकडे. 2-3 स्पॉट्स फिरून आता पुन्हा आम्ही बाहेर निघणार. आज कदाचित आम्ही क्लबिंग करणार आहोत संध्याकाळी. बाबू आता जय श्रीराम नाही बोलायचा, कारण क्लब मध्ये जाताना देवाला कशाला नाव घ्यायचं, बरोबर ना. देव सगळीकडे असतो मग ते आहे जय श्रीराम. मग हा ते पण आहे. ठीक आहे. हे बघ काय भारी आहे. असं वाटतं आपल्यासाठी आहे ना मांडव चाललाय. हॉटेलमध्ये दुसऱ्यांदा लंच करत आहे, कारण की हिल स्टेशनला पण केलं आम्ही, पण ते कसं लिमिटेड होतं. मग आता आमचा नॉर्मली हॉटेलमधला लंच करतो नेपाळी थाली वगैरे. दुसऱ्यांदा आमचा लंच झालाय. आता आम्ही चाललो पुन्हा आमच्या बसमध्ये दुसऱ्या नवीन डेस्टिनेशनला. हा आमचा एक नवीन मित्र भेटला आहे, नेपाळी दादा. चप्पल हा हा मला स्लीपर घ्यायची, तुम्ही विसरलो. ओके ओके. वॉटर स्पोर्ट करायला पोखराला. हे बघा पोखराचा मोठा लेक, तिकडे आम्ही आलोय. हे आम्ही शेवटी पोहोचलो. बघा किती एक्साइटेड आहेत लोक इकडचे.
झाडे जगवा भारत माता की जय. झाडे जगवा. आम्ही आता बसमधून उतरलो. परत बोला. आम्ही आलेलो आहोत आता तुम्ही बघू शकता हा फेवा लेकला आलेलो आहोत आता आम्ही हा बघा आता आम्ही चाललोय बोटीचे राईड्स घ्यायला. बोट राईड करायला चाललेलो आहोत आता. चला तुम्ही पण बघू शकता. हो बघू शकता. आम्ही बघा आता जर खरंच यायचं असेल तर या इथे पैसे वसूल आहे. मग काय पैसा वसूल मजा इकडे राईड्स. हे बघ इकडे किती पब्लिक गर्दी आहे. बघा किती सुंदर आहे हा फेवा लेक आम्ही बघितलं. फेवा लेक. सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक अ वाव. बघा किती छान आहे आणि किती स्वच्छता आणि हे आहे बघा. हे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बोटीत नाही व्ह्यू तुम्हाला दाखवीन नंतर आम्ही बसल्यावर. वा आम्ही आता नदीकडे बोट राईड करायला आलेलो पण खूपच पाऊस आलाय म्हणून आम्हाला जरा थांबायला लागलाय. हे बघा तुम्हाला दाखवतो किती वाहन आलाय ते. बघा किती जोरात आलाय. खूप पाऊस आला त्यामुळे आम्ही आता बसमधनं निघालो. आता उद्या या स्पॉटवर येणार आहोत बोट राईडसाठी. हे बघा इकडे बाहेर तुम्हाला तिथे तर खूप पाऊस आहे. आता बघू नेक्स्ट टाइम. आता रात्री आमचा विचार चाललाय तिकडे यायचा काय ते बोलत क्लबला वगैरे. तर मग आता बाय बाय. हे बघा इथे गार्डन.